आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर आता उपवास आहे म्हटल्यावर मी सगळ्यांसाठी नाही ते साबुदाणा सगळ्यांना खूप आवडतं। रात्रीची ना 10 वाजले होते आणि इथं माझं ना हार करणं चालू होतं। यांनी ना गेल्या पांडुरंगाचा आणि रुक्मिणीचा ना छान असा फोटो आणला घालण्यासाठीच मला हार करायचा होता। हार करताना ना मला माझ्या बहिणीची आणि माझी लहानपणीची आठवण येते। आम्ही दोघींना आमच्या वडिलांना रोज न चुकता हार करून द्यायचं देवाला घालण्यासाठी। तर इथं मी नंतर व्हिडिओ सकाळी शूट केला आणि इथं सकाळी उठल्याने मी अगोदर सगळं घर झाडून पुसून साबुदाणा छान असा टम फुगला होता आणि एकीकडनं मी कुकरमध्ये रताळे आणि बटाटे ना एकत्र शिजायला घातले होते। इथं श्रावीचं चाललं होतं मम्मा त्यानंतर लगेच व्हिडिओ करून घेतली आणि आज सकाळपासून एवढं छान वाटत होतं ना, सगळीकडे मस्त वातावरण झालं आणि सगळ्यांसाठी नंतर खिचडी करून घेतली। श्रावी ध्रुवीचं चाललं होतं मम्मा खिचडी कर, आम्हाला भूक लागली। मला म्हणलं सगळ्यांसाठी छान अशी खिचडी करून घेऊया। पर्यंत यांनी ना पांडुरंगाच्या आणि रुक्मिणीच्या फोटोला हार घालून घेतला होता। सगळं झाल्यानंतर ना मी रांगोळी काढायला बसले होते आणि रांगोळी ना मला अशी निवांतच काढायला आवडते। जर पडणार प्रश्न की कोणती रांगोळी काढायची, बरं मोबाईलवर ना खूप मी ना सगळ्यातले बघून थोडेफार मिक्स करून अशी रांगोळी काढते। कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि सगळं झाल्यानंतर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा। बाय, भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये।